हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण करणार आहोत 3 प्रकारचे मसाले. हे मसाले रोजच्या स्वयंपाकासाठी अतिशय आवश्यक आहेत. प्रत्येकाच्या हाताशी असायलाच पाहिजे आणि ह्यानी सगळ्या पदार्थाची चव अतिशय वाढते आणि मस्त लागतं सगळे. करूया सुरुवात, चला. आपला पहिला मसाला आहे जिरं खोबऱ्याचा. त्यासाठी आपण इथे घेतोय सुकं खोबरं 1 वाटी, 3 चमचे जिरं. आपण आधी आता जिरं भाजून घेऊयात. या जिऱ्या खोबऱ्याच्या मसाल्याने सगळ्या भाज्यांना असं म्हणजे अशा खमंग होतात भाज्या. आणि काही ज्या भाज्या उग्र असतात म्हणजे कोबीची वगैरे, तर त्याला टाकलं की खूप छान लागतं. आणि स्पेशली आळूच्या भाजीत तर जिरं खोबऱ्याचा मसाला पाहिजेच पाहिजे. कधी कधी आमटीला पण छान लागतो. म्हणजे आमटी उकळल्यानंतर वरून एक अर्धा चमचा 1 चमचा टाकलं ना की मस्त लागते आमटी पण. खूप काळं नाही करायचं जिरं, मस्त असं त्याला असं थोडेसे गुलाबीच पाहिजे. 1 वाटी सुकं खोबरं पण असं गुलाबी परतायचं म्हणजे भाजायचं. आपलं खोबरं पण इथे सुकं खोबरं भाजून झालं आहे. एवढंच भाजायचं साधारण. असा रंग आला पाहिजे पा. जास्त नाही भाजायचं, नाही तर मग मसाला कडू होतो. गॅस बंद करते. 2 मिनटं आपण इथे बाजूला काढून ठेवूया. गार झाला की मिक्सरमधून ह्याची पूड करून घ्यायची. चला, आपलं आता हे दोन्ही गोष्टी भाजून झाल्यात. तेव्हा आपण जिरं टाकून घेऊ मिक्सरमध्ये. सुकं खोबरं, हा जिऱ्या खोबऱ्याचा मसाला असा झाला पाहिजे. तो खूप बारीक नाही करायचा, नाहीतर सुकं खोबरं आहे ना, मग त्याचा असा गोळा होतो अगदी आणि मग त्याला ऑइल सुटतं खूप. त्यामुळे असं थोडाच फिरायचं. आणि आपला जिऱ्या खोबऱ्याचा मसाला इथे तयार आहे. आपण आता करणार आहोत आपला दुसरा मसाला. ह्याला आपण कच्चा मसालाही म्हणू शकतो किंवा पुलावचा मसाला. पुलाव आणि मसाले भातामध्ये काय होतं, आपण बऱ्याच वेळा खडे मसाले असे टाकतो आणि मग ते तोंडात येतात. त्याच्यापेक्षा ही पावडर जी असते पूड, ती टाकली की त्यांनी स्वाद पण वाढतो आणि तोंडात पण येत नाही. करूया सुरुवात, चला. पुलाव मसाल्यासाठी आपण इथे घेतोय 4 चमचे दालचिनी, 4 चमचे लवंगा, 4 काड्या जायपत्रीच्या. जायपत्री खूप स्ट्रॉंग असते त्यामुळे अगदी थोड्याच घ्यायच्या. आणि 10 मसाला वेलचीचे दाणे काढून घेतलेत, कारण ती पण खूप स्ट्रॉंग असते म्हणून अख्खी मसाला वेलची नाही घ्यायची. 4 चमचे शहाजिरं आणि 4 चमचे जिरं. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे, सगळं समप्रमाणे 4-4 चमचे आहे. ह्या मसाल्याला काही भाजायची गरज नाही आहे, त्यामुळे लिटरली त्याला एक चटका द्यायचा. किंवा तुम्ही असा कच्चा पण नुसता मिक्सरमध्ये टाकला आणि पूड केली तरी चालते, पण मी थोडा चटका देते. चटका द्यायचा आहे म्हणजे काय, मी आता गॅस सुरू करते. पॅन जरा गरम झाला की गॅस बंद करणार आणि सगळे मसाले त्यात टाकणार. कधी कधी काय होतं, खूप मसाले असे भाजले गेले की पण मग त्याचा म्हणजे जो वास असतो छान असा, जो स्वाद तो जातो. म्हणून मग ते फार भाजायचे नाही. आणि हे तर नाहीच नाही, कारण पुलाव आणि मसाले भाताला आपण वरनं टाकणारे आहेत हे पण, त्याच्यामुळे ह्याला तर काहीच नाही लागत. आता मी गॅस बंद करते. शहाजिरं, जिरं, लवंग, दालचिनी, जायपत्री, मसाले वेलचीचे दाणे. शहाजिरे वापरताना पण मसाल्यात तुम्ही लक्षात ठेवा, ते पण खूप नाजूक आणि असे पटकन होणारे असतात, त्यामुळे ते तर कधीच खूप भाजायचे नाही. एक 5-6 मिनटं आपण थांबूयात आणि मिक्सरमध्ये ह्याची पूड करून घेऊयात. चला, आपला मसाला इथे छान आता गार झाला आहे. मी आता मिक्सरमध्ये तो वाटून घेणार. वा, मस्त अरोमा आहे. आपला पुलावचा मसाला इथे तयार आहे. सुंदर. आता आपण करतोय आपला तिसरा मसाला. हा आहे हिरवा मसाला. हा मसाला आपण कुठल्याही भाज्या, उसळी, फिश, चिकन कशाला, म्हणजे हा हाताशी असला ना की कशाला 1 चमचा टाकला भाज्यांमध्ये कशात पण, की त्या भाज्या किंवा जो काही पदार्थ असेल अतिशय छान होतो. आणि मुख्य म्हणजे हा 15 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो.
त्यामुळे हा हाताशी असायलाच पाहिजे. करूया सुरुवात. चला. हिरव्या मसाल्यासाठी आपण इथे घेतो आहे 50 ग्राम हिरवी मिरची, 50 ग्राम लसूण, 50 ग्राम आलं आणि अर्धा कप कोथिंबीर. हे सगळं आपण आता वाटून घेणार आहोत. आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतो आहे. 50 ग्राम हिरव्या मिरच्या. खूप तिखट अशा मिरच्या घेऊच नका, म्हणजे मग कसं तिखटाचं प्रमाण कुठल्याही पदार्थात तुम्हाला कमी जास्त करता येतं. आणि ह्यात आपण आता टाकणार आहोत 1 चमचा तेल. कच्चंच तेल टाकायचं, 1 चमचा साधारण. इथे आपला हिरवा मसाला तयार आहे. तो साधारण आपली जी चटणी वगैरे करतो खोबऱ्याची तसाच करायचा, खूप असा बारीक नाही. हा असा दिसला पाहिजे तो. आपला हिरवा मसाला इथे तयार. तर अशा प्रकारे आपले तिन्ही मसाले इथे तयार आहेत. तुम्ही हे नक्की तुमच्या पदार्थात वापरून बघा. तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.